मुंबईतील नायर रुग्णालयामध्ये 53 वर्षीय व्यक्तीचा गुइलेन बॅरेन सिंड्रोमने मृत्यू झालाय। मुंबईमध्ये जीबीएसचा हा पहिलाच मृत्यू असल्याची धक्कादायक बातमी समोर आली। ही व्यक्ती 28 जानेवारी रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती। ही व्यक्ती वडाळा येथे राहणारी असून 53 वर्षीय व्यक्ती मुंबई महानगरपालिकेच्या व्ही.एन. देसाई रुग्णालयात कक्ष सेवक म्हणून कार्यरत होती। त्यांना ताप येत असल्याने 28 जानेवारी रोजी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्या मेंदूतील पाण्यासह विविध तपासण्या करण्यात आल्या। त्यानंतर जीबीएसची लागण झाल्याचे लक्षात आले। प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर नायर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात होते। मात्र सोमवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नायर रुग्णालयामध्ये डॉक्टर शैलेश मोहिते यांनी दिली। दरम्यान जीबीएसची लागण झाल्यामुळे एका 16 वर्षाच्या मुलीला नायर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। मात्र तिची प्रकृती ठीक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही मुलगी पालघर जिल्ह्यातून उपचारासाठी आली असून ती इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे। तसेच काही दिवसांपूर्वी अंधेरी पश्चिम येथील मालपा डोंगरी परिसरातून वास्तव्यास असलेल्या 64 वर्षीय महिलेला जीबीएसची लागण झाल्यामुळे 5 फेब्रुवारी रोजी अंधेरीतील मुंबई महानगरपालिकेच्या 7 हिल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते। राज्यामध्ये आतापर्यंत एकूण 197 संशयित रुग्ण सापडले असून त्यापैकी 172 रुग्णांना जीबीएसची लागण झाली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा।